नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण भाताचा एक नवीन पदार्थ बघणार आहोत, वांगी भात. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करू. सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे. त्यात जिऱ्याची फोडणी दिली आहे. त्यातच लांब उभा कापून घेतलेला कांदा ॲड करून घेतला आहे. हा कांदा आपल्याला छान लाईट ब्राऊन होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे. हा वांगी भात एकदा नक्की ट्राय करा. खायला खूप टेस्टी लागतो. इथे बघू शकता आपला कांदा लाईट ब्राऊन झालेला आहे. त्यातच आपण काही बेसिक मसाले ॲड करून घेऊ. हळद, लाल तिखट मसाला, शाही बिर्याणी मसाला आणि चवीनुसार मीठ. हे सगळे मसाले मी एकत्रच ॲड करून घेतले आहे. त्यातच काही भाज्या आपण ॲड करून घेणार आहोत. फरसबी, गाजर, टोमॅटो ह्या सगळ्या भाज्या एकत्रच मी ॲड करून घेतल्या आहेत. ह्या भाज्या आणि मसाला आता आपण व्यवस्थित परतून घेऊ. भाज्या आणि मसाला व्यवस्थित परतून झाला की त्यातच आपण लांब उभी कापलेले वांग्याची कापही ॲड करून घेणार आहोत. परत एकदा आपल्याला हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. इथे मी वांग्याच्या 4 फोडी करून घेतल्या आहेत. तुम्ही मधून 2 आडव्या फक्त 2 फोडी करून घेतल्या तरी चालणार आहे. एक 2 मिनिटं झाकण ठेवून आपण मसाला छान परतून घेऊ. ते बघू शकता आपला मसाला परतून झालेला आहे. त्यातच आलं लसणाची पेस्ट मी ॲड करून घेते. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. बघू शकता आपला मसाला व्यवस्थित परतून झाला आहे. त्यात मी एक मोठी वाटी तांदूळ धुवून घेतले आहे, ते ॲड करून घेते. तांदूळ मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यातच आता मी एका वाटीसाठी 2 वाट्या पाणी इथे वापरणार आहे. तुम्ही तुमच्या तांदळाच्या हिशोबाने पाणी ॲड करा. मी ते पाणी ॲड करून घेतले आहे. पाणी ॲड केल्यानंतर परत एकदा हा तांदूळ आणि मसाला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. इथे गरजेनुसार मी भाताला पाणी ॲड करून घेतलं आहे. आता लीड लावून एक 10 ते 12 मिनिटं आपल्याला वांगी भात छान शिजवून घ्यायचा आहे. इथे बघू शकता 12 मिनिटांनी आपला मस्त असा चमचमीत वांगी भात तयार झाला आहे. नक्की करून बघा. भाताचा हा एक वेगळा प्रकार आहे. आपण नेहमीच मसाले भात, वाटाणा भात, खिचडी भात असे भाताचे प्रकार करत असतो. पण हा वांगी भात नक्की तुम्ही ट्राय करा. बघू शकता ते मी सर्व करून घेतला आहे. रायता आणि वांगी भात एकदम छान कॉम्बिनेशन आहे. नक्की ट्राय करा. दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे. त्याहून खाण्यासाठीही तो तेवढाच टेस्टी आहे. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी